कर्जमुक्ती ज्याची होणार. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून जवळजवळ 56 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. यामध्ये नियमित कर्जफेड करणारे जवळजवळ 24 लाख शेतकऱ्यांना आपण प्रोत्साहनपर अनुदान 50,000 रुपये देणार आहोत. आणि जे थकबाकीदार शेतकरी त्यांची संख्या अंदाजे 32 लाख शेतकऱ्यांची संख्या आहे. त्या 32 लाख शेतकऱ्यांना रुपये 2 लाख पर्यंतची कर्जमुक्ती या योजनेच्या माध्यमातून होणार आहे. यासाठी आपण आज प्रायोगिक तत्वावरती 9 जिल्ह्यांमधनं आपण एक यादी आपण पब्लिश केलेली आहे. त्या यादीमध्ये काही फिल्टर्स आपण लावलेले होते, की ज्यामध्ये काय कोण-कोण शेतकरी अपात्र राहतील. त्यामध्ये शासकीय अधिकारी, पदाधिकारी, सेंट्रल, स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉईज आणि आजी-माजी मंत्री, एम-एल-एज, एम-पीज हे फिल्टर लावल्यानंतर आता शेवटचा फिल्टर आपला, की जे शेतकरी शेतीबाह्य उत्पन्नातनं इन्कम टॅक्स भरतात, तो फिल्टर आपला चालू आहे आणि केंद्र शासनासोबत आपण आपला डेटा पुश केलेला आहे. तो 2 ते 3 दिवसामध्ये ते व्हेरिफिकेशन होऊन येईल आणि ते व्हेरिफिकेशन होऊन आल्यानंतर 100% शेतकऱ्यांची यादी आपण पब्लिश करू शकू आणि त्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना लाभ देऊ शकू. यामध्ये आपण आता डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकांचे जवळ 7.5 लाख शेतकऱ्यांचे डेटा आपल्याकडे तयार झालेला आहे. 7.5 लाख शेतकऱ्यांचा डेटा आपण केंद्र शासनाच्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे पुश करत आहोत आणि त्यांच्याकडनं व्हेरिफिकेशन होऊन आल्यानंतर याची यादी आपण पब्लिश करणार आहोत. ग्रामपंचायतने आहे, प्रायमरी ॲग्रिकल्चर क्रेडिट सोसायटीने आहे. जेणेकरून या ठिकाणी जाऊन शेतकरी आपली नावं त्या यादीमध्ये बघू शकतील. त्यामध्ये काही डिस्प्यूट असला ते डिस्प्यूट रेज करू शकतील. जिल्हा स्तरावरती आपण जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली डिस्प्यूट रिझोल्यूशन मेकॅनिझम आपण एस्टॅब्लिश केलेलं आहे आणि त्या स्तरावरती त्यांच्या क्वेरीज आणि डिस्प्यूट सोडवले जातील. आणि आपले सरकार केंद्रावरती जाऊन शेतकऱ्यांना फक्त आधार ऑथेंटिकेशन करायचं आहे. ज्या शेतकऱ्यांचं ॲग्रिस्टॅक नसेल त्यांना ॲग्रिस्टॅकची नोंदणी देखील महसूल आणि सहकार विभागाच्या माध्यमातून सहकार्य करून ते देखील करून घेतलं जाईल आणि त्याचं आधार ऑथेंटिकेशन केल्याबरोबर त्याच्या अकाउंटला, लोन अकाउंटला बँकेच्या माध्यमातून डायरेक्टली आपण ही कर्जमुक्तीची रक्कम जमा करणार आहोत. पहिली यादी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळण्यासंदर्भातली जाहीर झालेली आहे. उर्वरित जे शेतकरी आहेत ते प्रतीक्षेत आहेत. त्यांच्या संदर्भातली यादी ही नेमकी कधीपर्यंत जाईल? उर्वरित सर्व शेतकऱ्यांची यादी आहे. जसं आमच्याकडनं इन्कम टॅक्सकडनं व्हेरिफिकेशन येईल तसं 2 ते 3 दिवसामध्ये आम्ही उर्वरित शेतकऱ्यांची देखील यादी पब्लिश करू. ज्या शेतकऱ्यांचं कर्ज सध्या पाहायला मिळतंय 2 लाखांहून अधिक आहे, त्यांना कशाप्रकारे कर्जमुक्ती मिळणार आहे? आणि जसं तुम्ही सांगितलं, की अपात्र आहे, याच्यामध्ये ज्या प्रकारे आता यादी ही बायफर्केट केली जात आहे, याच्यामध्ये कशाप्रकारे शेतकऱ्यांचं वर्गीकरण करण्यात 2 लाखापेक्षा जास्त कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी 2 लाखाच्या वरची कर्जाची रक्कम भरण्यासाठी त्यांना मुदत 31 मार्च 2027 पर्यंत मुदत दिली. हे शेतकरी जसजशी ती 2 लाखाच्या वरची कर्जाची रक्कम भरतील तसतशी नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी बातमी आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी 2 लाख रुपये सरसकट कर्जमाफी दिलेली आहे आणि आता त्याची पहिली यादीसुद्धा जाहीर झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, कालच आपल्या राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये शेतकऱ्यांना 2 लाख रुपये सरसकट कर्जमाफी देण्यासाठी एक यादी जाहीर केलेली आहे आणि या यादीमध्ये अनेक शेतकऱ्यांची नावेसुद्धा आहेत. तर शेतकरी मित्रांनो, आता पहिली यादी आलेली आहे आणि या पहिल्या यादीतील शेतकऱ्यांना आषाढी एकादशीच्या दिवशी जे काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत आणि आता लगेच दुसरी यादीसुद्धा येणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही दुसरी यादी नेमकी कधी येणार आहे आणि कशी येणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपल्या या चॅनलवरती दिलेली आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, आपल्या राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन नेमकी दुसरी यादी कधी येणार आहे हे सुद्धा सांगितलेले आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत येत जातील. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.